नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेशात बनवली जाणारी फोडणीची खिचडी. तर त्यासाठी बघा आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे. तर ही 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. हे धुवून घेतले आपण छान. आणि आता आपल्याला काय काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे खिचडीसाठी. तर आपल्याला तेल लागणार आहे, जिरं मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी, मिरची घेतलेली आहे आपण, इथे एक कांदा घेतलेला आहे मोठा, त्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे, एक छोटा बटाटा घेतलेला आहे, साल काढून कापून घेतलेला आहे, मसाला घेतलेला आहे, धनापूड, हळद, आलं लसणाची कुटून घेतलेला आहे हा ठेचा, आणि तिखट, मीठ लागणार आहे आपल्याला. तर इथे आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, कुकर ठेवलेला आहे तापायला. तर आता आपण तेल घालू कुकरमध्ये. तर तेल तापलेलं आहे, जिरं मोहरी घालू आपण. बघा छान तळतळलेली आहे आपली मोहरीसुद्धा, हिरवी मिरची, हा कांदा, आणि कांदा मी इथे उभा कापलेला आहे आणि थोडा जाडसरच कापायचा, छान लागतो तो खिचडीमध्ये. आणि जास्त घालायचा कांदा केव्हाही खिचडीमध्ये. घालून घेऊ व्यवस्थित. इथे कढीपत्ता घालू आपण, हळद, आणि आता कांदा छान परतून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त लाल करायचा नाही, फक्त थोडासा मऊ करून घ्यायचा आहे कांदा. तर कांदा झालेला आहे आपला. आलं लसूण टाकू आपण. आलं लसूणसुद्धा छान थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता घालू शेंगदाणे आणि बटाटा, हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे या कांद्यामध्ये सर्व व्यवस्थित. आता काही जण खिचडीमध्ये टोमॅटो घालतात, काही नाही घालत. तर आपण इथे वापर केलेला नाही आहे टोमॅटोचा. साधी प्लेन अशीच खिचडी छान लागते, ज्याची याची आवड असते. इथे आपण धनापूड घालू. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोमॅटो घालू शकता. आणि लाल तिखट, घरगुती तिखट आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आपण. रंगासाठी लाल तिखट आपलं काश्मीरी घातलेलं आहे, आणि स्पायशी असं घरचं तिखट घातलेलं आहे तिखटपणासाठी. ते परतून घेऊ आपण. आणि हा गरम मसाला, आता तुमच्याकडे खिचडीचा स्पेशल मसाला असला तर तो घालू शकता तुम्ही, नाहीतर आता मी हा इथे आपला घरचाच मसाला घातलेला आहे. आणि मसाले छान परतले गेलेले आहे. आता आपण हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे ते घालू, आणि ते सुद्धा छान परतून घेऊ थोडंसं आपण मसाल्याबरोबर, कांद्याबरोबर वगैरे. आणि आता इथे पाणी घालू आपण. तर इथे आपण 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊ. आणि आता मीठ घालून घेऊ आपण. आणि चवीनुसार मीठ घालू आपण. आणि आता कोथिंबीर घालू आपण. आणि आता आपण झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्या काढून घेऊ. तर इथे आपल्या कुकरच्या शिट्या काढून घेतलेल्या आहे आणि वाफही झालेली आहे. आता उघडू आपण. बघा, तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊ खिचडी आपली. थोडीशी कोथिंबीर घालू वरून. तर इथे आपली खानदेशी पद्धतीची फोडणीची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि त्याबरोबर मस्त गरमागरम कढी, खिचडी. तर खिचडीबरोबर आपली ताकाची कढी किंवा आमसूलची कढी अशी बनवतात. तर आपण इथे ताकाची कढी बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.